चाहे दुख हो चाहे सुख हो, दिल ने तुझको ही पुकारा। तूने हमको है बनाया, तूने हमको है सवारा। जहाँ को तो रब का है, हमें तेरा है। नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारचे स्टेटस व्हिडिओ बनवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल वापरले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. You're a superhero. सर्वात पहिला आपल्याला एक फ्रेम निवडायची आहे. त्यानंतर आपल्याला ज्या ऑडिओचा स्टेटस बनवायचा आहे तो ऑडिओ ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे व आपल्याला जेवढा साईजचा बनवायचा आहे त्यानुसार तो ऑडिओ ट्रिम करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे एक शेप सिलेक्ट करायचा व तो पूर्णपणे फ्रेमवरती फिट करून घ्यायचा. त्यानंतर त्याचा कलर चेंज करायचा. अशा प्रकारे तो व्हिडिओ पूर्णपणे तो शेप पूर्णपणे व्हिडिओवर लावून घ्यायचा. त्यानंतर मी तुम्हाला एक PNG दिला आहे, तो PNG तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे तो PNG सिलेक्ट करायचा व त्यानंतर तो 90 डिग्रीपर्यंत रोटेट करायचा अशा प्रकारे, आणि तो त्याच्या जागेवरती थोडा साईज वाढवून फिक्स करायचा. त्यानंतर त्या लेअरची एक डुप्लिकेट लेअर बनवायची व त्याला त्याच्या उलट्या साईडनी 90 डिग्री रोटेट करून त्यापासून थोडासा लांब घेऊन जायचा. आपल्या फोटोच्या साईजनुसार तो ॲडजस्ट करून घ्यायचे ते दोन्ही PNG. त्यानंतर आपला जो मेन फोटो आहे तो सिलेक्ट करायचा व त्याचा थोडासा साईज बारीक करायचा व त्या PNGनुसार तो ॲडजस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपला बॅकग्राऊंड फोटो पूर्ण तयार झाला आहे. ह्या सर्व लेयर्स व्हिडिओवरती पूर्णपणे बसवून घ्यायचे आहेत. हा व्हिडिओ फक्त मी डेमोसाठी बनवत आहेत म्हणून मी हा पूर्णपणे नाही करत आहे, तर तुम्हाला हा पूर्णपणे करून घ्यायचा आहे. तर यानंतर इथं आपल्याला लिरिक्स ॲड करायचे आहेत. तर लिरिक्स स्टार्टिंगच्या इथं पोझिशनवरती जाऊन तिथे एक बुकमार्क लावायचा व आपले लिरिक्स इथं टाईप करून घ्यायचे आहेत. लिरिक्सचा कलर तुम्ही तुमच्या मनाने कोणताही ॲड करू शकता. त्यानंतर रोबोटो मीडियम हा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्या लेअरचा एक डुप्लिकेट लेअर बनवायचा व त्या लेअरवरती एक इफेक्ट ॲड करायचा आहे. अशा प्रकारे ब्लरवरती जाऊन हा इफेक्ट ॲड करायचा व पूर्ण ॲडजस्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे त्या ग्लोचा तुम्ही तुमच्या मनाने कोणताही कलर ॲड करू शकता. हा लेअर खाली घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही लेअरचा कोणताही कलर तुम्ही चूज करू शकता. अशा प्रकारे जेवढ्या वेळेसाठी तुम्हाला तो लिरिक्स आहे तेवढ्या प्रमाणात तो ट्रिम करून घ्यायचा आहे. आठवणीसाठी बुकमार्क करून ठेवायचा आहे तिथे, म्हणजे तुम्हाला थोडंसं सोपं पडेल. त्यानंतर ह्या दोन्हींचा एक ग्रुप बनवायचा व इथं खाली घ्यायचा आहे ते लिरिक्स. त्यानंतर त्याच्या स्टार्टिंगला एक व शेवटला एक आणि एक मधोमध असे 3 असे पॉईंट मारून घ्यायचे आहेत.
त्यानंतर लेफ्ट साईडला 2 नंबरचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून हे रोज ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. एवढं लक्षात ठेवा की जे 3 बुकमार्क आहेत त्याच्याबरोबर सेंटरमध्ये घेऊन हे रोज ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने. त्यानंतर मधल्या पॉईंटवरती जाऊन तो जरासा वर घ्यायचा आहे, जिथपर्यंत तुम्हाला हवा असेल तेवढा. तर तुम्ही बघू शकता की व्हिडिओवरती लेयर किती स्मूथपणे चालत आहेत. त्यानंतर याच लेअरचा डुप्लिकेट लेअर बनवून तो इथं पुढे ॲडजस्ट करून घ्यायचा आणि त्याचे अशा प्रकारे लेयर्स चेंज करायचे. अशा प्रकारे लेअर चेंज करायचे, लिरिक्स चेंज करायचे. सॉरी भाऊ, तुम्हाला सांगण्यापुरतं मी पुढचे लिरिक्स जरा लांब घेतो, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे समजेल की कसं करायचं आहे ते. तर अशा प्रकारे एक शब्द खाली येतो तर त्याला अशा प्रकारे पूर्ण असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे पूर्ण लिरिक्स कॉपी करायचे. त्यानंतर इथे खाली लिरिक्स कट करून तिथे हे लिरिक्स ॲडजस्ट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे. तर तुम्ही बघू शकता हे जरासे लिरिक्स बाहेर जातात, तर त्याचा साईज थोडासा बारीक करून घ्यायचा व इथे ॲडजस्ट करून घ्यायचा. हे थोडंसं इथून ॲडजस्टमेंट करून घ्यायचं पूर्णपणे. भावांनो, अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओवरती लिरिक्स असेच ॲड करत जायचे. जर एखादं लिरिक्स लांब असेल तर अशा प्रकारे ॲडजस्ट करायचा. त्याची साईज जर जास्त वेळ असेल ते लिरिक्स तर तो अशा प्रकारे त्याचे पॉईंट ॲडजस्ट करून घ्यायचे. तर त्या पॉईंटवरती लॉंग प्रेस करून अशा प्रकारे ते पॉईंट ॲडजस्ट करायचे. भावना, यातील जे 2 पॉईंटमधील ज्या रोज आपण ॲडजस्ट केल्या ते काळजीपूर्वक करा, कारण त्यामुळे लिरिक्स स्मूथपणे चालतात. त्यानंतर अशाच प्रकारे सर्व लिरिक्स टाकून घ्यायचे व पूर्णपणे व्हिडिओ बनवून घ्यायचा. त्यानंतरनी सर्व व्हिडिओ झाल्यानंतरनी आपल्याला आपला लोगो ॲड करायचा आहे. लोगो ॲड करण्या अगोदर सर्व आपल्याला जेवढा व्हिडिओ पाहिजे तेवढ्या प्रमाणानुसार सर्व लेयर्स कट करून घ्यायचे आहेत, ट्रिम करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ते आपला लोगो ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे लोगो ॲड करायचा व त्याचा साईज आपल्या मनानुसार ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. भावानं लक्षात ठेवा की लोगोचा साईज हा जास्त मोठा नको व्हायला. भावांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच एडिटिंग शिकण्यासाठी कोण इच्छुक असेल तुमचे मित्र तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.